नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे अभ्यासश्री आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार। मित्रांनो, आज दिनांक 14 सप्टेंबर 2023 UPSC, MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा जसे की राज्यसेवा असेल, कंबाईन गट ब गट क असेल, TCS IBPS कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षा असतील, यासोबतच SSC, RRB या सर्वच परीक्षेसाठी चालू घडामोडी हा जो घटक आहे अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो। तर या महत्त्वपूर्ण विषयाचा चालू घडामोडी या घटकाचा आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासश्री या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यास करणार आहे। चला तर मग जास्त विलंब न करता डिस्कशनला सुरू करूया। तत्पूर्वी मित्रांनो, सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, गुड न्यूज असेही म्हणू शकतो आपण याला। आपण अभ्यासश्री या ॲपच्या माध्यमातून चालू घडामोडी एका छताखाली नावाचे एक उपक्रम आपण सुरू करतोय। जसं की सप्टेंबर 2023 दैनंदिन चालू घडामोडी किंवा डेली न्यूज ॲनालिसिस नावाचा एक कोर्स आपण आपल्या ॲपच्या माध्यमातून सुरू केलेला आहे। या कोर्स अंतर्गत आपण लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ असेल, PIB, महासंवाद या वेगवेगळ्या 5 सोर्सच्या माध्यमातून, या 5 स्त्रोताच्या माध्यमातून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व न्यूज आपण या माध्यमातून कव्हर करणार आहे। प्लस तुम्हाला या कोर्स अंतर्गत काय काय भेटणार आहे, एक म्हणजे दैनंदिन स्वरूपामध्ये चालू घडामोडीचं डेली PDF स्वरूपामध्ये नोट्स भेटणार आहे। दुसरा म्हणजे डेली तुम्हाला MCQ प्रॅक्टिस करता येणार आहे। MCQ प्रॅक्टिस टेस्ट स्वरूपामध्ये तुम्हाला दररोज कमीत कमी 5 जास्तीत जास्त 10 क्वेश्चन तुम्हाला या माध्यमातून दिले जाणार आहे। दररोज रात्री 8 वाजता चालू घडामोडीचं डिटेल एक्सप्लेनेशन लाईव्ह व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। तसेच महिन्याच्या शेवटी तुम्हाला महिन्याभरामधील जेवढे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट न्यूज असतील, आपण जे काही डेली न्यूजचं PDF स्वरूपामध्ये नोट्स देतो त्याचं कंपायलेशन करून, एकत्रीकरण करून PDF स्वरूपामध्ये मॅगझिन तुम्हाला देणार आहे। या माध्यमातून म्हणजे अत्यंत कमी वेळेमध्ये दर्जेदार चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास होणार आहे। एवढ्या 5 इम्पॉर्टंट सोर्सचा आपण आधार घेऊन हे डिस्कशन घेत असणार आहे। त्यामुळे फायदा तुम्हाला असा होणार आहे की ह्या लेक्चर सिरीज अंतर्गत, ह्या नोट्स अंतर्गत, MCQ सराव प्रॅक्टिस अंतर्गत तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज राहणार नाही, एवढं मात्र नक्कीच मी तुम्हा सर्वांना हमी देतो। तर सर्वांनी लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि आज या कोर्स अंतर्गत पहिला डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर रात्री 8 वाजता होणार आहे आणि हा लेक्चर सर्वांसाठी मोफत असणार आहे। आजच्या सेशनमधले पहिला क्वेश्चन आपण बघूया। पहिला क्वेश्चन आहे, कालाजीरा तांदूळ हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 ओडिशा, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक, पर्याय क्रमांक 4 हरियाणा। कालाजीरा तांदूळ हा एक प्रसिद्ध जो खाद्यपदार्थ आहे तो ओडिशा राज्यातला महत्त्वपूर्ण खाद्यपदार्थ आहे। मित्रांनो, आता का चर्चेमध्ये आहे? चर्चेत असण्याचं कारण म्हणजे जैविक श्री फार्मसी प्रोड्युसर्स कंपनी यांनी, एक जी खाजगी कंपनी आहे, यांनी कोरापुट ओडिशाच्या कालाजीरा तांदूळसाठी GI टॅगसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे, म्हणून हा न्यूज चर्चेमध्ये आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये कालाजीरा तांदूळ आणि राज्यावरती आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण हा क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस केला। जाणून घेऊया आजच्या सेशनमधला दुसरा क्वेश्चन, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये कोणते शहर अव्वल ठरले? पर्याय क्रमांक 1 इंदूर, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 दिल्ली, पर्याय क्रमांक 4 पुणे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 इंदूर जो शहर आहे तो स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये अव्वल ठरलेलं आहे। तर आता स्वच्छ वायू सर्वेक्षण डिटेलमध्ये समजून घेऊया। तर बघा, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023चं निकाल किंवा अहवाल नुकतंच त्यांनी जाहीर केलेला आहे। सरकारचा स्वच्छ हवा सर्वेक्षणमध्ये इंदूर जो शहर आहे तर तो अव्वल ठरलेला आहे आणि आग्रा आणि जो ठाणे शहर आहेत, आग्रा हा दुसरा क्रमांकावरती आलेला आहे आणि ठाणे जो शहर आहे आपल्या महाराष्ट्रातला तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे। म्हणजे स्वच्छ वायू सर्वेक्षणनुसार पहिला शहर इंदूर, दुसरा शहर आग्रा, तिसरा शहर ठाणे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यासोबतच केंद्रीय वायू प्रदूषण मंडळाने केलेले जो स्वच्छ हवेचं सर्वेक्षण आहे त्या सर्वेक्षणमध्ये शहरांनी उचललेली जी काय पावलं आहेत त्या पावलांच्या आधारे ही क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे।
जसं आपण ही क्रमवारी समजून घेतली, या क्रमवारीशी संबंधित अजून काही माहिती समजून घेऊया. तर बघा, 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पहिल्या क्रमांकावरती इंदूर आहे, दुसऱ्या क्रमांकावरती आग्रा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती ठाणे आहे. ह्या व्यतिरिक्त 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये जर विचार केला तर पहिल्या क्रमांकावरती महाराष्ट्रातील अमरावती शहरांचा समावेश होतो. दुसरा क्रमांक जो आहे तो उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या शहराचा समावेश होतो आणि तिसरा क्रमांक जो आहे तो आंध्र प्रदेशमधील गुंटूर या शहरांचा समावेश होतो. 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या शहरामध्ये जर विचार केला तर पहिला क्रमांक हिमाचल प्रदेश राज्यातील परवानू जो शहर आहे तो पहिल्या क्रमांकावरती येतो. हिमाचल प्रदेशमधील कलाअंब आणि ओडिसा राज्यामधील अंगुल जो आहे तो अंगुल तिसऱ्या क्रमांकावरती आणि कलाअंब जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावरती आहे. यानंतर आजच्या सेशनमधला तिसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस करतोय. खालीलपैकी कोणत्या संस्थेने 2023 प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मता परिषद किंवा 2023 रिजनल कोऑपरेशन अँड इंटिग्रेशन कॉन्फरन्स आयोजित केला आहे? पर्याय क्रमांक 1 WB म्हणजे वर्ल्ड बँक, पर्याय क्रमांक 2 IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, पर्याय क्रमांक 3 ADB, पर्याय क्रमांक 4 नीती आयोग. तर मित्रांनो, या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ADB. समजून घेऊया याबद्दल डिटेल माहिती. भारताने नुकतंच जॉर्जिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आशिया विकास बँकेने आयोजित केलेला 2023 प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मिक परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन सादर केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला या अंतर्गत 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 2023 प्रादेशिक सहकार्य आणि एकात्मिक परिषद कुठं आयोजित करण्यात आला होता? तर जॉर्जिया या ठिकाणी. कुणी आयोजित केला होता? तर आशियाई विकास बँक. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट का आहे? कारण या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन या माध्यमातून त्यांनी सादर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इकॉनॉमिक कॉरिडॉर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य वाढवणं हा या परिषदेचा उद्देश होता मित्रांनो. तर आता आपण समजून घेऊया ADE बद्दल. ह्याची निर्मिती किंवा ह्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये झालेला आहे. हा एक बहुपक्षीय विकास बँक म्हणून ओळखली जाते. ह्याचा उद्देश म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास साधणं हा याचा ADBचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. ह्याचा जो मुख्यालय आहे तो फिलिपिन्समधील मांडलुयोंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि एकंदरीत प्रादेशिक क्षेत्र जर विचार केला तर तो इंडो पॅसिफिक या क्षेत्रामध्ये याचा विस्तार बघायला मिळतं. ADB मध्ये सदस्य संख्या जर विचार केला तर 68 देश सदस्य संख्या आहेत आणि सध्याच्या अध्यक्ष कोण आहेत ADBचे? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मासास्तुंगू आसाकावा हे 17 जानेवारी 2020 पासून एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. जेवढी माहिती आपण या ठिकाणी डिस्कस करतोय मित्रांनो, तेच जर तुम्ही नोट्स पण काढत गेलात तर तुम्हाला खूप बेनिफिट याचा होईल. हे सर्व जे काही आपण डिस्कशन करतो याचा तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मी आपल्या अभ्यासरी ॲपच्या माध्यमातून देणारच आहे. चला जाणून घेऊया यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण क्वेश्चन. भारताने WTO पोल्ट्री विवाद कोणत्या देशासोबत सोडवण्याचा निर्णय घेतला आहे? म्हणजे जो देश ज्याच्यासोबत पोल्ट्री विवाद सुरू होता तो सोडवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो पर्याय शोधायचा आपल्याला. पर्याय क्रमांक 1 रशिया, पर्याय क्रमांक 2 USA म्हणजे अमेरिका, पर्याय क्रमांक 3 चीन, पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. भारताने WTO पोल्ट्री विवाद जो आहे तर तो USA सोबत सोडवण्याचा निर्णय नुकतंच घेतलेला आहे. तर बघा, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जागतिक व्यापार संघटना पोल्ट्री विवाद मिटवण्यासाठी करार नुकतंच करण्यात आलेला आहे, बरोबर. तर तो सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीनंतर एक संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आला होता. त्या निवेदनामध्ये जे विवाद आहे तो सोडवण्याचा निर्णय घेतलेली माहिती सांगितलं गेलं आहे. तर बघा, हा जो विवाद आहे तो 2012 या वर्षामध्ये अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताविरुद्ध त्यांनी दाखल केला होता. पोल्ट्री विवाद कुणी दाखल केला होता? अमेरिकेने. कधी दाखल केला होता? 2012 मध्ये. कोणत्या देशाविरुद्ध? तर आपल्या भारताविरुद्ध. हे लक्षात ठेवा. तर तो विवाद दाखल केल्यानंतर पॅनल आणि अपिली बॉडी या दोन्ही पातळीवरती भारतात जो वाद होता तो हरला गेला आहे आणि निकालामध्ये अमेरिकेतून पोल्ट्री उत्पादनाच्या आयातीवरती भारताची जी काही बंदी घातली गेली होती ती जागतिक नियमाशी विसंगत आहे असं सांगितलं गेलं. म्हणजे मित्रांनो, हा जो पोल्ट्री विवाद आहे तो का उत्पन्न झाला होता? कारण भारताने काय केला होता, तो पोल्ट्री उत्पादन जे आहेत अमेरिकेमधून येणारे
त्यांच्या आयातीवरती भारताने बंदी घातली होती, म्हणजे भारताने ही बंदी घातली होती. त्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेने WTO मध्ये अर्थात जागतिक व्यापार संघटनेमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या निवेदनामध्ये काय सांगितलं गेलं तर भारताने काही अमेरिकन जे कृषी उत्पादनं असतील त्या उत्पादनावरती आयात शुल्क माफ करण्यामध्ये सहमती दर्शवलेली आहे. या उत्पादनामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो, जसं की बघा तितरांचे मांस असेल, गोठलेले बदक मांस असेल, ताजे ब्लूबेरी असेल किंवा फ्रोझन ब्लूबेरी असेल, असे जे काही उत्पादन आहेत त्या उत्पादनाच्या शुल्कामध्ये माफ करण्यास त्यांनी सहमती दर्शवलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पोल्ट्री विवाद भारत आणि अमेरिके संदर्भात 2012 पासून सुरू होता, कारण 2012 मध्ये त्यांनी WTO मध्ये विवाद दाखल केला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता जो काही विवादाचा सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामध्ये काय काय त्या निवेदनामध्ये सांगितले गेले. एक म्हणजे भारताने काही अमेरिकन कृषी उत्पादनावरती आयात शुल्कामध्ये माफ करण्याचा मान्य केलेला आहे, सहमती दर्शवलेला आहे. ठीक आहे, आणि ते कोणते कोणते उत्पादने आहेत त्याच्याशी संबंधित ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. जाणून घेऊया यानंतर आजच्या सेशनमधला 5वा इम्पॉर्टंट क्वेश्चन, तो म्हणजे नासाच्या मॉक्सेईने कोणत्या ग्रहावरती ऑक्सिजनची यशस्वी निर्मिती केली आहे. पर्याय क्रमांक 1 मंगळ, पर्याय क्रमांक 2 बृहस्पती, पर्याय क्रमांक 3 चंद्र, पर्याय क्रमांक 4 शुक्र. नासाच्या मॉक्सेईने मंगळ या ग्रहावरती ऑक्सिजनची यशस्वी निर्मिती नुकतंच केलेला आहे. त्या संदर्भात डिटेल माहिती आपण समजून घेऊया. तर बघा, अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे त्याचं नाव आहे नासा, बरोबर. त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचा जो मॉक्सेई आहे त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, मार्स ऑक्सिजन इन सिटू रिसर्च युटिलायझेशन एक्सपेरिमेंट. म्हणजे मॉक्सेई जे आहे ते परसेवरन्स मार्स रोव्हरवरती आहे आणि तो मंगळ या ग्रहावरती ऑक्सिजन निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला परीक्षेमध्ये नेक्स्ट प्रश्न कसा येऊ शकतो, मॉक्सेई हा कोणत्या देशाकडून मंगळ ग्रहावरती पाठवण्यात आलाय, तर तुम्ही सांगाल अमेरिकेकडून, अमेरिकेच्या नासाकडून. ठीक आहे, आता रिसेंटली का चर्चेमध्ये, कारण त्यांनी ऑक्सिजन निर्माण करण्यामध्ये यशस्वी कामगिरी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. जे मॉक्सेईचे उपकरण आहेत त्या यानाचे, तर त्या उपकरणांनी मंगळाचा कार्बन डायऑक्साईड म्हणजे मंगळ ग्रहावरील जे काही कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं ऑक्सिजनमध्ये रूपांतर करण्याची क्षमता त्यांनी प्रदर्शित केलेली आहे. आणि ह्याची फायदा म्हणजे या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं मंगळ ग्रहावरील भविष्यातील जी मानवी मोहिमा होतील त्या मोहिमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकणार आहे, ज्यामुळं मानवाला श्वास घेण्यायोग्य हवा असेल, रॉकेट प्रणोदक असतील, त्यांचा एक शाश्वत स्रोत त्यामध्ये उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 5 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याच्याशी संबंधित माहिती शॉर्ट बट स्वीटमध्ये या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. तर परत एकदा आज रात्री 8 वाजता डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चरमध्ये अभ्यासरी ॲपच्या माध्यमातून भेटणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सबद्दल ॲपबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे, तिथून तुम्ही माहिती पाहू शकता. काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर 96 57 78 25 85 या नंबरवरती मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील तर विचारू शकता. परत भेटूया रात्री 8 वाजता. थँक्यू सो मच फॉर टुडेज न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद ऑल ऑफ यू. थांबतो या ठिकाणी.